सभापती महोदय, सन्माननीय अनिल परब मंत्री साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला त्याची वस्तुस्थिती अशी आहे सभापती महोदय की जेव्हा लाचलुचपत विभागाने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली, त्यांना पकडलं गेलं, त्याच्यानंतर विभागाने त्यांना निलंबित केलं. निलंबित केल्यानंतर जी शासनाची समिती आहे, राज्य शासनाची पुनर्स्थापना आणि पदस्थापना देण्याच्यासाठी, तर ही समिती जेव्हा याला रिइस्टेट करायसाठी विषय जेव्हा आला सभापती महोदय, तर याला रिइस्टेट न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मग संबंधित व्यक्ती हा मॅटमध्ये गेला. मॅटमध्ये निर्णय झाला की याला तात्काळ या ठिकाणी पदस्थापना याची करावी. त्यावर सभापती महोदय, त्यावर सभापती महोदय या संबंधिताला आम्ही विधी व न्याय विभागाकडे गेलो की याला आम्हाला रुजू करून घ्यायचं नाही आहे, याला पदस्थापना द्यायची नाही. तर विधी न्याय विभागाने आम्हाला सांगितलं की याच्यावर तुम्हाला मॅटने दिलेल्या निर्णयाची कारवाई करावी लागेल. मग याला अकार्यकारी पदावर दिलं सभापती महोदय. 1.5 वर्ष हा संबंधित अधिकारी अकार्यकारी पदावर होता. परंतु सभापती महोदय, आपल्याला जलसंधारण विभागाची स्थापनेपासून सर्व स्थिती माहीत आहे. आपण सुद्धा जलसंधारण विभागाचं कामकाज हाताळलेलं आहे. जलसंधारण विभाग हा निर्माण झाला तर कृषी विभाग, जलसंपदा विभागाची पदं येणार होती. ही पदं आलीच नाही. आणि अशा याच्यात आता कुठेतरी सभापती महोदय आमचा आकृती बंद झालेला आहे. अशा वेळेस राज्यभरात मोठ्या प्रमाणात पदं आमची रिक्त होती. जिल्हास्तरीय पदं 73 पैकी 30 पदं भरली होती, त्याच्यातली 43 पदं रिक्त होती. आणि जलसंपदा विभागाचे अनेक लोक आम्ही प्रतिनियुक्तीवर घेतले होते. सातत्यानं जलसंपदा विभागाकडून सभापती महोदय हे पदं आम्हाला परत द्या अशा पद्धतीचं पत्रव्यवहार होत होता. मग अशा वेळेस प्रधानमंत्री कृषी सिंचन कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यासाठी त्या काळामध्ये संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली. परंतु आता आकृतीबंद झालेला आहे सभापती महोदय. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रमोशन आमच्या विभागाच्या मार्फत या ठिकाणी चालू होणार आहे. आणि अशामध्ये सभापती महोदय की एखादा अधिकारी नाही परब साहेब याच्यामध्ये तुम्ही सर्व विभागाची माहिती विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. या अगोदर सुद्धा अशाच प्रश्नाला आपण सामोरं गेलो आहोत. तुम्हाला जे विचारलं तेवढंच सांगा. बाकी सभापती महोदय, या संदर्भात लाचलुचपत विभागाचा अहवाल आलेला आहे आणि त्यानंतर विभागीय चौकशीचा सुद्धा अहवाल आलेला आहे. तात्काळ त्या अहवालावर विभाग या ठिकाणी कारवाई करणार आहे. अध्यक्ष.